शुद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विशाल कारंडे, SV ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण सचिन पाटील राहणार कोरेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या ऊस पीक परिक्षेत्रावर आलो आहोत. सदर प्लॉटमध्ये त्यांनी SV ॲग्रोचे SV59 व SVK ड्रिप याचा आपल्या आळवणीत किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून वापर केला. त्याचा वापर केल्यामुळे त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे प्रात्यक्षिकपणे आपण त्यांच्या शेतात बघण्यासाठी व त्यांच्या तोंडून रिझल्ट ऐकण्यासाठी त्यांच्या परिक्षेत्रावर आलो आहोत. नमस्कार पाटील साहेब. नमस्ते. यूट्यूबच्या माध्यमातून जे शेतकरी आपणास ऐकत आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपणास विचारतो की आपण SV ॲग्रोच्या SV59 आणि SVK ड्रिपचा वापर केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं रिझल्ट या प्लॉटमध्ये दिसला? तर नमस्ते. सुरुवातीला सांगतो की माझा या क्षेत्रामध्ये मागल्या वर्षी लागण आणि 86-032ची लागण होती आणि ती गेल्यानंतर मी खोडवा त्याचा घेतला. खोडवा घेतल्यानंतर मला जरा ह्या वर्षी हे पाहिजे होतं की लगेच लागण करून माझं जे ड्रिपचं सगळं इथं शेड्यूल आहे किंवा एका लाईनवर आहे त्यासाठी मी लगेच लागण केली. त्यावेळेला माझा जरा पाऊस झाल्यामुळं रानाचा तुडवा आणि ही ही झाला भरपूर झाला. त्यामुळे जमिनीत एकदम कठीण झाली. जमीन कठीण झाल्यावर मी त्यातच लागण केली. कांडी काय मला व्यवस्थित लागली नाही जमिनीत. म्हणजे तुम्हाला हे अशा पद्धतीनं हेंड किंवा हे अशा पद्धतीनं पूर्ण कठीण जमीन झाली. कठीण जमीन झाल्यानंतर मी त्यात साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी 10,001 त्या ऊसाची लागण केली. 10,001 ऊसाची लागण केल्यानंतर मला जमिनीत पूर्ण तो कठीणपणा एक कंटिन्यू ह्या 2 महिन्यापर्यंत जाणवला. आपले कंपनीच्या माध्यमातून बामणे साहेब असतील, आपण इथं व्हिजिट दिली. त्या व्हिजिटमध्ये आपले इनामदार साहेब आहेत त्यांनी व्हिजिट दिली. मी त्यांना बोलून दाखवलं की मला जमिनीत अशा पद्धतीनं काय ही पाहिजे की ज्या जमिनीचा मऊपणा, कारण रूट तुमचं किंवा जमिनीची मुळीची ही आहे वाढायचं जे प्रमाण आहे ती जमीन जर तुमची मऊ असेल किंवा हे असेल तर ते पांढऱ्या मुळीची संख्या वाढणार. मग त्यानंतर मी ही केल्यानंतर मला बामणे साहेबांनी सांगितलं की बाबा S59 आणि SVK10 हे वापरा म्हणून सांगितलं. मला सुरुवातीला विश्वास बसला नाही, कारण एवढ्या वर्षात बरेच लोक येतात भेटतात काहीतरी सांगून जातात. पण मला म्हणले, त्याने प्रेशराईज केलं की बघा एक तुम्हाला रिझल्ट आला तर आमचे पैसे द्या, नसेल तर तुमचे काय असेल ते आम्ही 8 दिवसात रिफंड करतो. मग मी ते पाणी पाजलं. पाणी पाजल्यानंतर आळवणी घेतली. आळवणी घेतल्यानंतर मला साधारणतः 5 ते 7 दिवसातच तिची जाणीव वेगळ्या पद्धतीने जाणवायला लागली. त्या जमिनीत चालताना मला मऊपणा येणं किंवा मला काही गोष्टी आता सांधायचं आलं होतं. आमचं जे ह्याच्यामध्ये जे संख्या कमी होतं तिथं मला इझी त्या मातीत फरक जाणवला. त्यानंतर एक 2-4 दिवसातच मी त्याला बाळभरणीसाठी बैलाचा आऊत घातला. आऊत घातल्यानंतर मला त्याचं एवढं रिझल्ट आलं की साधारण तुम्हाला आता दिसत असेल ही माती. म्हणजे अशा पद्धतीने जी माती अशी होती त्या मातीची आज ह्या पद्धतीनं तुम्हाला माती एवढं म्हणजे 8 ते 10 दिवसात एकदम चांगल्या पद्धतीचा मला रिझल्ट आला की त्या जमिनीत म्हणजे एखाद्या तालमीत पैलवानाला जी माती लागते किंवा जी ही लागते तशा पद्धतीची माती माझ्या शेतात मला ती दिसून आली. आणि एवढा रिझल्ट म्हणजे एवढ्या वर्षात मी ज्या बऱ्याच आळवण्या सोडल्या किंवा PSP तुमचं आपलं KSB या अशा पद्धतीनं मी जी कारखान्याच्या माध्यमातून अनेक अधिकारी येऊन पण एवढा रिझल्ट मला कुठल्या ह्याच्यातनं आला नाही हो. तुमच्या ह्या 2 मिक्सिंगचं मी जी सोडल्यामुळं मला रिझल्ट आला. आणि आता अपेक्षा करतोय की मी माझा इकडं पलीकडेच माझा एक प्लॉट आहे आता 86-032चा तुम्हाला दिसेलच इकडं. साधारणतः जुलैची ती लागण आहे. त्यात सुद्धा मी आता त्या जमिनीत पण मी सोडून म्हणजे पुढचं त्या पद्धतीने माझं आता ते टार्गेट आहे. साधारणतः 100 टनाचं एकरी मी टार्गेट ठेवलं आहे. त्याला सुद्धा आता मी त्या पद्धतीनं आपल्या SV ॲग्रोचं S59 शुगर केन हे सोडून मी चांगल्या पद्धतीचा रिझल्ट काढायचा मी म्हणजे प्रयत्न चालू आहे. 100%. आणि असंच आपलं मार्गदर्शन राहून दे. वेळोवेळी बाबा व्हिजिट देऊन मला ही करा. आणि मी शेतकऱ्यांना पण ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या कंपनीनं जे आत्ता मला दिलं आहे, मी कुठल्या पद्धतीचं मला काय त्यांनी हे सांगितलं आहे किंवा जाहिरात करा किंवा ह्याच्यासाठी नाही, मला आलेला माझ्या शेतातला मी रिझल्ट तुम्हाला आज दाखवतो की अशा पद्धतीनं पूर्ण सळसळीत मातीत एक 8 दिवसात मला तो रिझल्ट मिळाला. आपल्या शेतामध्ये आऊत केल्यानंतर बैलवाल्यांची काय प्रतिक्रिया होती? जी बैल
मालक म्हणजे सुरुवातीला मला सांगितलं त्यानं की रान कठीण म्हणजे असणे शक्यता, कारण तुम्ही लगेच लागण केल्या, पाऊस झाला ही आणि जरा मला ही होणार. पण ज्या वेळेला झाला त्यावेळी तो सांगायला लागला की ज्या कामाला मला 2 तास एका बैलाचा पाय त्याचा घुसायला लागला, म्हणजे मातीमूत साधारणतः की त्याला चालताना त्याला त्रास व्हायला लागला. म्हणजे एवढं त्याचं ते रिझल्ट मला मिळाला आणि त्याचा जो फाळ होता तो पूर्ण बुडून मी हलकी भरणी लावायची त्या पद्धतीने मला ज्या पद्धतीने पाहिजे तशी माती मला लागली. 100% म्हणजे अशा पद्धतीनं हे शेतकरी यांनी SV59 आणि SV K-Drip या SV ॲग्रो सोल्युशनच्या आळवणीचा वापर केल्यामुळं त्यांच्या मातीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि प्रात्यक्षिकपणे त्यांच्या प्लॉटवर आपण आज बघू शकतो. त्यांचा प्लॉट कोरेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी आहे. या ठिकाणी सुद्धा आपण भेट देऊन हा प्लॉट बघून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतो. पाटील साहेब, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या शेतकऱ्यांना सांगा आणि आपल्या या शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल तो संदेशसुद्धा सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर, माझं गाव कोरेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझा कॉन्टॅक्ट नंबर 97 66 97 78 88. माझा नंबर आहे. मला कधी पण तुम्ही फोन करा. कोण व्हिजिट देणार असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष मी इथं माहिती सांगतो आणि सर्व शेतकऱ्यांना एक संदेश देतो की जमिनीत ज्या तुमची जर बाबा जमिनीची प्रत चांगली असेल तरच पीक तुमचं वाढणार आणि जर अशा पद्धतीनं जर असे रिझल्ट जर मिळायला लागले तर मला वाटतं की आपल्याला जी इतर खतं, सेंद्रिय खताचं प्रमाण किंवा जे आता मिळणं झाले, जरी गेलं तर आता तुम्ही बघताय खत मिळणं किंवा बायोअर्थ किंवा बाकीच्या गोष्टीची महाग झालेत. एवढ्या कमी पैशात जर अशा पद्धतीने जर मिळायला लागला आपल्याला तर शेतकऱ्याने वापरायला कुठली अडचण नाही, माझं एक स्पष्ट मत आहे. 100% त्यांनी शेतकऱ्यांनी निसंकोचपणे SV ॲग्रोच्या SV59 आणि SV K-Drip याचा वापर आपल्या शेतात करावा असा संदेश दिलेला आहे. सदर प्लॉटला ऊस तज्ज्ञ, पेन इनामदार तसेच ओमकार बामणे यांचं या प्लॉटला मार्गदर्शन लाभतं. आपणही आपल्या क्षेत्रामध्ये संबंधित SV ॲग्रोच्या प्रतिनिधींना संपर्क साधून आपल्या शेतात SV ॲग्रोचं उत्पादने वापरून हमखास भरघोस उत्पादन घेण्याबरोबर जमिनीची सुपीकतासुद्धा वाढवू शकतो. अशा पद्धतीनं हे समाधानी शेतकरी आहेत. अशा अनेक समाधानी शेतकरी आपल्याला या भागामध्ये दिसून येतात. तेव्हा आवश्यक सर्वांनी या टेक्नॉलॉजीचा वापर करावा. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.